Hello students, welcome back to the lecture number 3 of JEE and NEET. So today in this lecture we are going to discuss the point that is types of hybridization and the shape of molecules. Okay, already we have discussed what is hybridization and how it takes place. So in this lecture we are going to discuss the types and the geometry, means the shape of molecules, which is based on the hybridization. So first one is, suppose if one s orbital and one p orbital is overlapped, म्हणजेच एक s orbital आणि एक p orbital जर ओव्हरलॅप झाले तर न्यू हायब्रिड ऑर्बिटल जी काय तयार होणार आहे ती असणार आहे sp हायब्रिड ऑर्बिटल. ओके, मीन्स हायब्रिडायझेशनच्या डेफिनेशनमध्येच आपण बघितलं होतं की मिक्सिंग अँड रिकास्टिंग, दोन ऑर्बिटल्स मिक्स होतात, रिकास्ट होतात आणि त्यानंतर जी काही नवीन ऑर्बिटल तयार होते त्याला आपण म्हणतो हायब्रिड ऑर्बिटल. दोन अशा ऑर्बिटल ज्यांची एनर्जी नियरली इक्वल असते किंवा इक्वल असते, म्हणजे एक तर ती अगदी जवळपास असेल किंवा एक्झॅक्ट असेल, अशा एनर्जीचे दोन ऑर्बिटल्स कंबाईन होतात. सो 1s अँड 1p असे दोन वेगळे वेगळे ऑर्बिटल्स जर कंबाईन झाले तर त्यापासून दोन ऑर्बिटल्स तयार होतील, बट हॅविंग द सेम एनर्जी, सिमेट्री अँड द ओरिएंटेशन. जे इथे वन आपण एक रेड कलरने दाखवलेले आहे, अनदर वन इज ब्लू कलर, मीन्स टू आर डिफरंट ऑर्बिटल्स बट हॅविंग द सेम एनर्जी. अँड दीज आर हायब्रिड ऑर्बिटल्स which are formed by mixing, and these are having the same energy, symmetry and the orientation in the space. त्यामुळे ज्या काय तयार होणाऱ्या हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत त्याला आपण म्हणणार आहोत sp, 1s and 1p. So both are similar, that is sp hybrid orbitals. In the same way, suppose if 1s and 2p orbitals are mixed together, 1s आणि 2p ऑर्बिटल्स जर मिक्स होत असतील तर तीन ऑर्बिटल्स न्यू तयार होतील ज्या असतील sp2. Similarly, if suppose 1s and 3p orbitals are mixed together, then there is a formation of 4 new hybrid orbitals, and all 4 hybrid orbitals are sp3 hybrid orbitals. जे चारही ऑर्बिटल्स कशा असणार आहेत, sp3, sp3, sp3 आणि sp3. In the same fashion, next one, suppose 1s, 3p orbitals and 1d असे टोटल 5 ऑर्बिटल्स जर कंबाईन होत असतील sp आणि d चे, तर तयार होणारे जे काही न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत ते असतील sp3d. जे फर्स्ट sp3d असेल, सेकंड पण sp3d, थर्ड सुद्धा sp3d, ओके, फोर्थ आणि फिफ्थ सुद्धा sp3d. म्हणजे याचं नाव जसं 1s आहे किंवा हे p आहे तसंच तयार होणाऱ्या न्यू हायब्रिड ऑर्बिटल्सचं प्रत्येकाचं नाव हे sp3d असं असेल. नेक्स्ट 1s, 3p अँड 2d, म्हणजे दोन b ऑर्बिटल्स घेतले, 3 p ऑर्बिटल्स आणि एकच s ऑर्बिटल असेल तर sp3d2, मीन्स टोटल 1 + 3 4 + 2 6 न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स. इन द सेम वे 1s, 3p अँड 3d, डीचे पण 3 घेतलेत, p सुद्धा 3 आहेत आणि 1s असेल तर तयार होणारे न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स असतील आपल्याकडे 7, आणि प्रत्येकाचं जे काय हायब्रिडायझेशन आहे ते असणार आहे sp3d3. सो अशा पद्धतीनं हायब्रिडायझेशन होत असतं जे काय ऑर्बिटल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यांचं, आणि त्या हायब्रिडायझेशनवरून आपण एखाद्या मॉलिक्यूलची जॉमेट्री एक्सप्लेन करू शकतो. मीन्स त्याचा शेप कसा आहे, आयदर ते लिनियर आहे किंवा ट्रायंग्युलर आहे किंवा दुसरा कोणता त्याचा शेप असेल तो. सो वी विल सी हाऊ टू डिटरमाइन दी टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. मीन्स हायब्रिडायझेशनचा टाईप जो काय आहे sp, sp2, sp3, तो डिटरमाइन करण्यासाठी आपण एक मेथड यूज करत असतो, आणि त्यासाठी एक शॉर्ट की किंवा ज्याला आपण एक ट्रिक म्हणू शकतो असा एक फॉर्म्युला आहे. फर्स्ट आपण बघूयात की हायब्रिडायझेशन
सपोज SP असेल तर मग त्याचा शेप काय आहे, किंवा SP2 असेल तर त्याचा शेप काय असेल. ओके, अकॉर्डिंग टू हायब्रिडायझेशन व्हॉट इज द शेप और ज्योमेट्री ऑफ द मॉलिक्यूल. सो सपोज 2 ऑर्बिटल्स आर देअर आणि SP हायब्रिडायझेशन जर असेल तर त्या मॉलिक्यूलचा शेप असतो लिनियर, म्हणजे लिनियरली आपण ते ड्रॉ करतो 2 ऑर्बिटल्स, त्यामुळे शेप लिनियर असतो आणि अँगल जो असेल तो असतो 180 डिग्री. ओके, जसा शेप असेल त्यावरूनच अँगलसुद्धा चेंज होत असतात. देन नेक्स्ट, सपोज 3 ऑर्बिटल्स कंबाईन होत असतील, SP2 हायब्रिडायझेशन असेल आणि त्याचा शेप असेल ट्रायगोनल प्लेनर. इन द सेम वे SP3 जर 4 ऑर्बिटल्स कंबाईन होत असतील, म्हणजेच एक S आणि 3 P, तर त्याचा शेप असतो टेट्राहेड्रल. ऑलरेडी आपण कार्बनसाठी ही केस बघतो की कार्बन इज टेट्राहेड्रल इन द शेप, किंवा ज्योमेट्री ऑफ द कार्बन इज टेट्राहेड्रल. देन 5 म्हणजेच टोटल 1S 3P and 1D. SP3D हायब्रिडायझेशन असेल तर ट्रायगोनल बायपिरॅमिडल. नेक्स्ट 6 टोटल ऑर्बिटल्स असतील SP3D2. एक S आहे, P चे 3 ऑर्बिटल्स आहेत आणि D चे 2. असे टोटल 6 ऑर्बिटल्स जर कंबाईन होत असतील तर त्याचा शेप असेल ऑक्टाहेड्रल. And the last one is if 7 orbitals are combined, means 1 S orbital plus 3P and plus 3D. असे टोटल 1 plus 3 4 plus 3 7 ऑर्बिटल्स. तर त्यासाठी शेप असतो किंवा ज्योमेट्री असते पेंटागोनल बायपिरॅमिडल. हा सगळा जो काही पार्ट आहे हायब्रिडायझेशन किंवा ज्योमेट्री तुम्ही केमिकल बॉन्डिंग या टॉपिकमध्ये इन डिटेल स्टडी करणार आहात. बट आपला जो चॅप्टर आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मीन्स ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा हा एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे ज्याच्यावरती CET, नीट अँड JEEला क्वेश्चन्स मोस्टली विचारले जातात. त्यामुळे मी यामध्ये सुद्धा तो इन्क्लूड केला आहे, बट इन शॉर्ट आपण ते बघणार आहे. सो यावरचे आपण एक्झाम्पल्स, म्हणजे हायब्रिडायझेशन तर आपल्याला माहिती आहे की जर SP असेल तर लिनियर. हा जो काही पार्ट आहे म्हणजे या हायब्रिडायझेशनसाठी शेप कोणता असेल किंवा ज्योमेट्री हे लक्षातच ठेवावं लागेल. याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण इझिली सॉल्व करू शकतो. SP म्हणजे लिनियर माहीतच पाहिजे, SP2 म्हणजे ट्रायगोनल प्लेनर शेप, हे तेवढं आपल्याला पार्ट असलं पाहिजे. अदरवाईज हायब्रिडायझेशन कसं फाइंड आउट करायचं याची ट्रिक मी तुम्हाला देणारच आहे. ओके, सो दिस इज द ट्रिक फॉर डिटर्मिनेशन ऑफ टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. एक स्मॉल फॉर्म्युला आहे विच इज H इज इक्वल टू 1/2 in bracket V plus M minus C plus A. हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवला तुम्ही तर इझिली कुठलाही मॉलिक्यूल दिलेला असेल तर त्याचं हायब्रिडायझेशन तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर H म्हणजेच काय असणार आहे, नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व्ड इन दी हायब्रिडायझेशन, म्हणजे किती ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व झालेले आहेत. जसं की आपण बघितलं 2, जे कॉम्बिनेशन होण्यासाठी मिनिमम 2 ऑर्बिटल्सची रिक्वायरमेंट आहे. एक सिंगल ऑर्बिटल असेल तर ऑब्वियसली ते ओव्हरलॅप किंवा हे पॉसिबिलिटीज नाही आहे, ते सिंगलच राहणार आहे. त्यामुळं हे नंबर स्टार्ट होतात आपले 2 पासून. म्हणजे हा जो काही फॉर्म्युला आहे तो आपण नंबर 2 पासून यूज करणार आहोत. H इज इक्वल टू 2 3 4 5 6 7. ओके, त्यामुळे H म्हणजेच काय असणार आहेत, किती नंबर ऑफ ऑर्बिटल्स आपले हायब्रिडायझेशनमध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत. देन 1/2 ॲज इट इज V, कॅपिटल V म्हणजेच काय घ्यायचे आहेत आपल्याला, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. जो काही सेंट्रल मेटल ॲटम असेल किंवा सेंट्रल ॲटम असेल, सेंट्रल ॲटम जो असेल त्याचंच हायब्रिडायझेशन आपण फाइंड आउट करत असतो. म्हणजे जे काही आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं असेल पर्टिक्युलर या ॲटमसाठी हायब्रिडायझेशन फाइंड आउट करायचं आहे तर तो ॲटम आपण घेणार आहोत आणि त्याचे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजेच आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स. देन कॅपिटल M म्हणजेच नंबर ऑफ मोनोव्हॅलंट ॲटम. मोनोव्हॅलंट म्हणजेच काय, ज्याच्यावरती सिंगल चार्ज असतो असे. तर मोनोव्हॅलंट ॲटम किती अटॅच आहेत त्या सेंट्रल ॲटमला असे. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमीन हे मोनोव्हॅलंट ॲटम्स आहेत.
सो यापैकी कोणताही ॲटम असेल तर तो आपण इथे कन्सिडर करणार आहोत. सी फॉर द चार्ज ऑन कॅटायन, म्हणजेच प्लस चार्जेस त्या कंपाऊंडवरती किती आहेत. आणि देन चार्ज ऑन दी एनायन, ए कशासाठी आहे कॅपिटल ए, एनायनचा चार्ज म्हणजेच निगेटिव्ह चार्जेस किती आहेत. म्हणजे सिम्पली काय करायचं आहे, एच इज इक्वल टू 1/2 व्ही प्लस एम मायनस सी प्लस ए, व्ही एम सी ए हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. व्ही म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, एम म्हणजे मोनो व्हॅलंट ॲटम्स किती आहेत त्याचा काउंट, मायनस सी, सी आपण मायनस का करतो तर त्यासाठी ट्रिक काय लक्षात ठेवायचे, जर प्लस चार्ज एखाद्या कंपाऊंडवर असेल तर जितके प्लस चार्जेस असतील तितकाच नंबर आपण मायनस करणार, म्हणजे अपोजिट करायचे. प्लस चार्ज असेल तर तितकाच नंबर आपण मायनस करणार आणि ए एनायन आपण ॲड करतो. निगेटिव्ह चार्जेस जितके असतील तितका नंबर आपण त्याच्यात ॲड करतो. सो विथ दी एक्झाम्पल्स आपण बघूयात की हा फॉर्म्युला आपण कसा यूज करणार आहे. Alright, this is the first example, that is beryllium chloride BeCl2. तर स्टेप वाईज आपण जाणार आहोत. प्रत्येक कुठलेही एक्झाम्पल असेल याच स्टेप्स फॉलो करायचे आहेत आणि इझिली यू कॅन गेट दी आन्सर फॉर दॅट कंपाऊंड. फर्स्ट आपल्याला लिहायचं आहे ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम. आता याच्यामध्ये BeCl2, ऑब्विसली क्लोरीन 2 आहेत, क्लोरीन 2 आहेत म्हणजेच काय, बेरिलियम हा सेंट्रल ॲटम असेल. तर त्याचा ॲटॉमिक नंबर आधी आपल्याला लिहायचा आहे, ॲटॉमिक नंबर आहे 4. देन नेक्स्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ द बेरिलियम, जो काही बेरिलियम ॲटम आहे त्याचे व्हॅलन्स शेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स. तर सिम्पल त्याच्यासाठी सुद्धा ट्रिक आपण काय यूज करू शकतो, आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याची गरज नाही आहे किंवा ॲटॉमिक नंबर किती आहे हे आठवायचं आहे, मग त्यानंतर अजिबात नाही. आपण पिरियॉडिक टेबलमध्ये जसे ग्रुप्स लिहितो, फर्स्ट ए ग्रुप, सेकंड ए ग्रुप, देन थर्ड ए, फोर्थ ए, फिफ्थ ए. ओके, एस ब्लॉकमध्ये 2 ग्रुप्स आहेत. पहिल्या ग्रुपमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्या सगळ्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स एकच असतात, प्रत्येकाच्या व्हॅलन्स शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. इन द सिमिलर वे जर सेकंड ग्रुप कन्सिडर केला तुम्ही, सेकंड ग्रुपचे एलिमेंट्स, तर त्याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 2च असतात. देन थर्ड ए ग्रुप म्हणजे जी काय आपण बोरॉनची फॅमिली बघतो, तर त्या फॅमिलीमध्ये, बोरॉन फॅमिलीमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 3 असतात. बोरॉन झाल्यानंतर नेक्स्ट एलिमेंट कार्बन असेल, ऑक्सिजन असेल किंवा नायट्रोजन. तर असे 4, 5, 6, 7 असे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होतात. म्हणजे पी ब्लॉक जे आपण कन्सिडर करतो, ग्रुप नंबर 3 पासून ग्रुप नंबर 8, ग्रुप नंबर जो असेल तितकेच नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये असतात. सो बेरिलियम आहे आपला ग्रुप नंबर 2 मध्ये, त्यामुळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 2. नेक्स्ट नंबर ऑफ मोनोव्हॅलंट ॲटम्स. मोनोव्हॅलंटमध्ये आपण हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन कन्सिडर करतो. इथे क्लोरीन आहे बट ते किती आहेत, 2 क्लोरीन आहेत, त्यामुळे काउंट असेल 2. चार्ज ऑन दी कॅटायन BeCl2, याच्यावरती कुठेही आपल्याला वरती मायनस किंवा प्लस असा चार्ज दिसत नाही आहे, चार्जलेस आहे म्हणजेच न्यूट्रल आहे. मग कॅटायन म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज पण नाही आहे, 0. एनायन निगेटिव्ह चार्जसुद्धा नाही आहे, त्यामुळे हा सुद्धा 0. मग या व्हॅल्यूज फक्त आपल्याला पुटअप करायचे त्या फॉर्म्युल्यामध्ये. हाफ V प्लस एम मायनस सी प्लस ए. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत 2 प्लस मोनोव्हॅलंट ॲटम पण 2 आहेत, मायनस 0 प्लस 0. सो 2 + 2 4 डिवायडेड बाय 2 वी विल गेट दी आन्सर ॲज 2. म्हणजेच Hची जी काय व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे किती मिळाली, 2. आणि H इज इक्वल टू 2 म्हणजेच हायब्रिडायझेशन SP असेल, बिकॉज 1s 1p टोटल 2. हायब्रिडायझेशन SP मीन्स जॉमेट्री इज लिनियर जॉमेट्री आणि लिनियर असल्यामुळे बॉन्ड अँगल असणार आहे 180 डिग्री. ओके, सो याच सेम फॅशनमध्ये आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल सुद्धा बघायचे आहेत. हा जो काही क्रम आहे तो सेम ठेवायचा आहे, फक्त नंबर्स चेंज होतील फॉर ईच अँड एव्हरी एक्झाम्पल. नाउ दिस इज द सेकंड एक्झाम्पल, दॅट इज BH3. ओके, आता यामध्ये सुद्धा 3 हायड्रोजन बोरॉनला अटॅच आहेत, म्हणजेच बोरॉन ऑब्वियसली सेंट्रल ॲटम आहे. सो अटॉमिक नंबर ऑफ बोरॉन इज 5. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, बोरॉन जो आहे, बोरॉनची फॅमिली म्हणजे थर्ड ए ग्रुप, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 3.
मोनोव्हॅलंट ॲटम्स, हायड्रोजन हा मोनोव्हॅलंट आहे, टोटल 3 हायड्रोजन्स आहेत, सो मोनोव्हॅलंट ॲटम्स 3. कुठलाही प्लस चार्ज नाही आहे, सो चार्ज 0. निगेटिव्ह चार्ज पण नाही आहे, त्यामुळे हा सुद्धा 0. ह्या व्हॅल्यूज आपण पुटअप केल्या, 3 + 3 -0 + 0. 3 + 3 6 divided by 2. We will get the answer as 3. H ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळते, म्हणजे 3 ऑर्बिटल्स इन्क्लूड आहेत, म्हणजेच हायब्रिडायझेशन sp2. आणि हायब्रिडायझेशन sp2 म्हणजेच जिओमेट्री ट्रायगोनल प्लेनर, आणि बॉन्ड अँगल असतो ट्रायगोनल प्लेनरसाठी 120 डिग्री. Now next, CH4 एक्झाम्पल नंबर 3. याच्यामध्ये सुद्धा 4 हायड्रोजन कार्बनला अटॅच आहेत. ऑब्वियसली कार्बन इज द सेंट्रल ॲटम, सो ॲटॉमिक नंबर इज 6. कार्बनची जी काही फॅमिली आहे 4th A ग्रुपमध्ये येते, त्यामुळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असणार आहेत 4. हायड्रोजन हा मोनोव्हॅलंट आहे, त्यामुळे 4 हायड्रोजन असले आहेत कार्बनला अटॅच असलेले, सो नंबर ऑफ मोनोव्हॅलंट ॲटम 4. कुठलाही प्लस चार्ज मायनस चार्ज नाही आहे, सो दोन्हीच्या व्हॅल्यूज असतील 0. सो या फॉर्म्युलामध्ये आपण पुटअप केल्यानंतर 4 + 4 8 divided by 2, दॅट इज 4. H ची जी काय व्हॅल्यू आहे ती 4 आहे, म्हणजेच हायब्रिडायझेशन आहे sp3. हायब्रिडायझेशन sp3 आहे म्हणजे जॉमेट्री असेल टेट्राहेड्रल, आणि टेट्राहेड्रलमध्ये बॉन्ड अँगल आपण आधीसुद्धा स्टडी केलेला आहे, तो असतो 109 डिग्री 28 मिनिट्स. Now next, PCl5, that is phosphorus pentachloride. याच्यामध्ये सुद्धा 5 क्लोरीन फॉस्फरसला अटॅच आहेत, सो ऑब्वियसली इट इज द सेंट्रल ॲटम. ॲटॉमिक नंबर ऑफ फॉस्फरस 15 आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जो काही फॉस्फरस आहे तो नायट्रोजन फॅमिलीचा मेंबर आहे, नायट्रोजन फॅमिली म्हणजेच ग्रुप 5, त्यामुळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 5 असतील. मोनोव्हॅलंट ॲटम, ऑब्वियसली क्लोरीन मोनोव्हॅलंट आहे बिकॉज क्लोरीनवरती 1 मायनस चार्ज असतो, असे 5 आहेत, सो दिस इज 5. नेगेटिव्ह चार्ज नाही आहे, पॉझिटिव्ह चार्ज नाही आहे, सो या व्हॅल्यू 0च राहतील. 5 + 5 10 divided by 2, we will get the answer as 5. H is equal to 5 means total 5 ऑर्बिटल्स, 1 S 3 P आणि 1 D असे सगळे मिळून 5. So hybridization is sp3d and the geometry is trigonal bipyramidal. आणि याच्यामध्ये 2 अँगल्स असतात बिकॉज जो काही शेप आहे तो डिवाइड केलेला असतो, म्हणजे 3 बॉन्ड्स जे असतील किंवा 3 ॲटम्स हे 3 ॲक्सिसवरती असतात, आणि सेंट्रल ॲटमपासून वरती अबावला अप साईडला आणि डाऊन साईडला असे 2. त्यामुळे 2 प्रकारचे अँगल्स, एक असतो 90 डिग्री आणि दुसरा असतो 120. ऑल राईट. देन नेक्स्ट SiF6 2-. आता इथे फ्लोरीन आहे जो की अटॅच आहे सिलिकॉनला, म्हणजेच सिलिकॉन हा सेंट्रल ॲटम आहे, सो ॲटॉमिक नंबर ऑफ सिलिकॉन इज 14. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कार्बन फॅमिलीमधला मेंबर आहे, त्यामुळे कार्बनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ग्रुप 4th मध्ये येतो, 4 असतात, तसेच सिलिकॉनचे पण 4. मोनोव्हॅलंट ॲटम्स 6 फ्लोरीन अटॅच आहेत, सो 6 मोनोव्हॅलंट ॲटम्स आहेत. चार्ज ऑन द कॅटायन, प्लस चार्ज आहे का या मॉलिक्यूलवरती? नाही आहे, सो 0. बट हिअर ओके, आता इथे चार्ज ऑन दी एनायन SiF6, इथे जर आपण बघितलं तर वरती चार्ज लिहिलेला आहे काहीतरी, ओके, व्हॉट एव्हर, तो काही असू शकतो. इथे 2 मायनस आहे, तसाच काही वेळा प्लस असतो, काही वेळा 3 मायनस असू शकतो, काही वेळा फक्त 1 मायनस किंवा प्लस. मग इथे प्लस चार्ज असता तर आपण काय केलं असतं, मायनस केलं असतं, आणि मायनस आहे त्यामुळे आता आपण प्लस करणार आहोत, म्हणजेच प्लस चार्ज इथे आहे का? नाही आहे, सो कॅटायन 0. चार्ज ऑन दी एनायन 2 मायनस चार्जेस आहेत, त्यामुळे इथे आपण व्हॅल्यू लिहिलेली आहे 2. नाव आता या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करताना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 4, मोनोव्हॅलंट ॲटम्स 6,
कॅटायन नाहीच आहे त्यामुळं -0 आणि इथे +2 केलं आहे आपण. चारचे जरी 2 मायनस असला तरी आपण इथे प्लस करतोय. वाय? बिकॉज एनायन असेल तर आपल्याला प्लस करायचं आहे, कॅटायन असेल तर आपण मायनस करतो, म्हणजे अपोजिट. चार्ज मायनस आहे त्यामुळे तेवढाच नंबर आपण ॲड केला. सो सिम्पली 6 + 4 10 + 2 12 divided by 2, that is 6. Hybridization is sp3d2. Geometry is octahedral and the bond angle is 90 degree. And the last example, that is IF7, iodine I साठी फ्लोरीन. सो याच्यामध्ये सुद्धा आयोडीन सेंट्रल ॲटम आहे. सो ॲटॉमिक नंबर इज 53. आयोडीन हा हॅलोजन फॅमिलीचा मेंबर आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके. सो त्याचा ग्रुप नंबर जो आहे तो आहे 7th मध्ये तो येतो. त्यामुळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत 7. मोनोव्हॅलंट ॲटम फ्लोरीन 7 अटॅच आहेत. सो 7. कुठलाही प्लस चार्ज नाही आहे. सो चार्ज 0. मायनस चार्ज पण नाही आहे त्यामुळे ते 0. व्हॅल्यूज पुटअप केल्या आपण. 7 + 7 14 divided by 2, that is 7. So hybridization is sp3d3 and the geometry is pentagonal bipyramidal and bond angle is 90 degree and 72 degree. जेव्हा बाय पिरॅमिड म्हणजे 2 पिरॅमिड्स तयार होतात, एक अप साईडला आणि दुसरा डाऊन साईडला, त्यामुळे 2 प्रकारचे बॉन्ड अँगल आपल्याला बघायला मिळतात ॲटम्समध्ये. सो एक आहे 90 आणि दुसरा आहे 72 डिग्री. सो दिस इज द very simple trick to determine the type of hybridization. जे कुठलंही एक्झाम्पल तुम्हाला दिलं असेल तर या ट्रिकने तुम्ही इझिली सांगू शकता की एखाद्या मॉलिक्यूलसाठी हायब्रिडायझेशन काय आहे. आणि एकदा हायब्रिडायझेशन आपण फाइंड आउट केले की ऑब्वियसली त्यावरून आपण इझिली जॉमेट्री सांगू शकतो. बिकॉज हायब्रिडायझेशन आणि जॉमेट्री हे ठरलेलं आहे. sp असेल तर लिनियर, sp2 असेल तर ट्रायगोनल प्लेनर, sp3 असेल तर टेट्राहेड्रल लाईकवाईज. सो these are all the examples of hybridization. and हाफ जो काय फॉर्म्युला सांगितला h is equal to half v plus m minus c plus a, that is the super trick for hybridization. So we will stop here and I will discuss the next point in the next lecture.